हेच मी यावेळेस खरोखर मनापासून आभार मानतो. 43 वर्ष हा काही छोटा कालावधी नाही आहे. आणि मग जो वारसा त्यावेळेस सुरू झाला त्यातून लिडरशिप घडली आणि तो वारसा तुम्ही आता सुरू ठेवलेला आहे. माझी खात्री आहे की येणाऱ्या काळामध्ये वायल्डर मेमोरियल चर्चसाठी यातूनसुद्धा एक मोठी लिडरशिप घडल्याशिवाय राहणार नाही. ज्या पद्धतीनं तुम्ही वर्शिपमध्ये चालवलं, ज्या पद्धतीनं तुम्ही देवाचं सान्निध्य एन्जॉय करत होता, ही खूप चांगली गोष्ट आहे. किती लोकांचा विश्वास आहे की यावेळेस पवित्र आत्मा आपल्यामध्ये कार्यरत आहे आपल्याबरोबर. प्रेज गॉड. आणि ज्यावेळेस पवित्र आत्मा या ठिकाणी कार्यरत आहे तर मला वाटतं की माझं काम हे पूर्णपणे हलकं होऊन जाईल. ज्यावेळेस मी या ठिकाणी सकाळी आलो, ॲक्च्युली थकलेलो होतो, काही कारणांमुळे माझी झोप झालेली नव्हती आणि मी म्हटलं यावेळेस कसं मुलं असणार मला माहिती नाही आहे, परंतु ज्या पद्धतीनं तुम्ही चैतन्यानं भरून, देवाच्या सान्निध्यानं भरून या ठिकाणी उपस्थित आहात, मी परमेश्वराच्या नावाला धन्यवाद देतो की वेगवेगळ्या मड्यांमधून कोल्हापूर चर्च काउन्सिलच्या आणि पहिली काही वचनं जर बघितली 8व्या वचनामध्ये, त्या ठिकाणी उपदेशक असा म्हणतो की आपल्या तारुण्याच्या दिवसात आपल्या निर्माणकर्त्याला स्मर. पहा, अनिष्ट दिवस येत आहेत आणि अशी वर्ष जवळ येत आहेत की त्यात मला काही सुख नाही असे तू म्हणशील. थोड्याच काळामध्ये असे दिवस येतील की तुम्ही म्हणाल की मला त्यामध्ये काही सुख नाही. त्या समयी सूर्य, प्रकाश, चंद्र व तारे अंधुक होतील आणि पावसानंतर अभ्रे पुन्हा येतील. त्या काळी घराचे रखवालदार कापतील, बळकट पुरुष वागतील, दळणाऱ्या थोड्या उरल्यामुळे त्यांचे काम बंद पडतील, खिडक्यातून पाहणाऱ्या अंध होतील, जात्याचा आवाज मंद झाला म्हणजे बाहेरली दारे मिटतील. वचन पुढं असं म्हणते की पक्ष्यांच्या शब्दाने देखील त्यांच्या निद्रेचा भंग होईल. आणि हे वृद्धापावस्थेविषयी म्हटलेलं आहे. सर्व गायनस्वर मंदावतील, ते चढावाला भीतील, रस्ता धोक्याने भरला आहे असं त्यांना वाटेल. बदाम फुलेल, टोळसुद्धा जड असा वाटेल, वासना निमेल, कारण मनुष्य आपल्या अनंतकालिक निजधामात चालला आहे आणि ऊर बडून रडणारे गल्ल्या गल्ल्यातून फिरतील. आणि मग वचन म्हणते की मग चांदीचा दोर तुटेल. बऱ्याच वेळेस आपण ही वचनं ऐकलेले आहेत. सोन्याचा कटोरा फुटेल, झऱ्याजवळ घडा फुटेल, आडावरचा रहाट मोडेल, तेव्हा माती पूर्ववत मातीस मिळेल आणि देवाला दिलेला आत्मा त्याचकडे परत जाईल. व्यर्थ व व्यर्थ, उपदेशक म्हणतो, सर्व काही व्यर्थ. जर तारुण्याच्या दिवसामध्ये आम्ही आमचं जर समर्पण परमेश्वराच्या ठाई करत नाही आणि जर आम्ही वाट बघतो की तारुण्य जे माझं आहे ते इतर गोष्टींसाठी मी देऊ करतो आणि मग मी बघेन की माझ्या जीवनामध्ये ज्यावेळेस सगळ्या गोष्टी होतील आणि मग मी ख्रिस्ताकडे वळण्याचा निश्चय करीन, तर मला तुम्हाला सांगू द्या की पवित्र शास्त्रसुद्धा सांगते की त्या काळामध्ये तुम्ही काहीही आम्ही त्या ठिकाणी करू शकणार नाही. आणि म्हणून तरुण आहात तोपर्यंतच आम्ही आमच्या जीवनाविषयी हा प्रश्न स्वतःला विचारण्याची गरज आहे की माझं जीवन म्हणजे नेमकं कुणासाठी आहे. जर मी खऱ्या अर्थानं तरुण म्हणून जगतो, खऱ्या अर्थानं माझ्यामध्ये एनर्जी आहे, काहीतरी करण्याची धमक आहे, तर मग मी माझं जीवन नेमकं कुणासाठी जगतो. स्वतःचं करिअर करणं ही चांगली गोष्ट आहे, शिक्षण घेणं ही चांगली गोष्ट आहे, व्यवसायामध्ये नोकरीमध्ये चांगल्या पद्धतीनं सेटल होऊन आपल्या घरच्यांची काळजी घेणं ही सुद्धा चांगली गोष्ट आहे. परंतु या गोष्टींबरोबर आणखी एक सगळ्यात महत्त्वाची गोष्ट परमेश्वर विश्वासणाऱ्यांना जे तारण पावलेले आहेत त्यांना तो देऊ करतो आणि ती म्हणजे त्यानं तुम्हाला आणि मला दिलेली महान आज्ञा, ज्याची पूर्तता करण्याची जबाबदारी परमेश्वर तुमच्यावर आणि माझ्यावर सोपवतो. कारण पृथ्वीवरच्या जबाबदाऱ्या संपून जातील, पृथ्वीवरची नाती संपून जातील, पृथ्वीवर आम्ही जे काही कमावतो ते संपून जाईल. ते आम्ही देवाच्या सानिध्यामध्ये जाताना घेऊन जाऊ शकत नाही. परंतु ज्यावेळेस आम्ही अनंत काळासाठी देवाच्या सानिध्यामध्ये जाईन त्यावेळेस जी गोष्ट आम्ही घेऊन जाऊ शकतो ते म्हणजे प्रभूच्यामध्ये असणारे, प्रभूबरोबर असणारे तुमचे आणि माझे संबंध. केवळ ही एकच गोष्ट सार्वकालिक आहे, बाकी सगळ्या गोष्टी या पृथ्वीतलावर थांबतील. आणि म्हणून जे जीवन परमेश्वरानं आम्हाला दिलेलं आहे ते आमच्या घरासाठी, आमच्या स्वतःसाठी जगत असताना परमेश्वराला विसरून आम्ही त्या ठिकाणी चालणार नाही. कारण तुमची आणि माझी निर्मिती या पृथ्वीतलावर पाठवताना त्यासाठीच केलेली आहे. एकूण मनुष्य म्हणूनच ज्यावेळेस परमेश्वर म्हणतो की तुम्हाला त्यानं आपल्या प्रतिरूपामध्ये घडवलं, त्याचा अर्थच हा आहे की या पृथ्वीतलावर जाऊन आम्ही त्याचं रूप काय आहे, त्याचं सद्गुण जे काय आहे ते जगाला प्रकट करावे, ही त्याची इच्छा आहे. पहिलं पेत्र्याचा 2 अध्याय 9 वचन जर आम्ही वाचलं तर त्या ठिकाणी वचन आम्हाला हेच सांगतं, त्यानं जणू आम्हाला त्या अंधारातून बाहेर काढलेलं आहे.
त्या नरकाच्या खाईतून बाहेर काढलेला आहे हात धरून. कशासाठी? की आमचं जीवन फक्त आपल्यापुरतं आणि जगापुरतं मर्यादित असू नये, तर आम्ही त्याचे सद्गुण प्रकट करावे. आणि म्हणून तरुण म्हणून वेगवेगळ्या ठिकाणी ज्या ज्या ठिकाणी आम्हाला संधी मिळते, ज्या ज्या ठिकाणी आम्ही काम करतो, ज्या ठिकाणी आम्ही शिक्षण घेतो, त्या ठिकाणी जर आम्ही त्याचे सद्गुण त्या ठिकाणी प्रकट करत नाही, तर माझं जीवन त्या ठिकाणी व्यर्थ आहे. उपदेशक आपल्या पुस्तकामध्ये बऱ्याच गोष्टींविषयी सांगतो, त्यानं घेतलेल्या बऱ्याचशा अनुभवांविषयी सांगतो, त्यानं चाचपून बघितलेले बरेचसे पर्याय सांगतो, आणि शेवटी तो म्हणतो हे सगळं काय व्यर्थ आहे. आणि म्हणून म्हातारपणात ह्या गोष्टी समजण्यापेक्षा जोपर्यंत आमच्यामध्ये शक्ती आहे, जोपर्यंत आमच्यामध्ये सामर्थ्य आहे, तोपर्यंत या गोष्टी तुम्ही आणि मी समजून घेण्याची गरज आहे. आणि म्हणून ज्यावेळी सीईची स्थापना झाली 1881 साली, कुणी केली, कोण सांगू शकेल? बऱ्याचशा वेळेस आपण सीईसाठी एकत्र जमतो नाही का? फ्रान्सिस एडवर्ड यांनी आणि त्यांचे सहकारी एकत्र जमले आणि त्यांनी सीईची स्थापना केली. आणि मग त्यावेळेस त्यांनी स्वतःला हाच प्रश्न विचारला की माझं जीवन नेमकं कोणासाठी आहे? जे आम्ही तरुण म्हणून एकत्र जमतो, जे आम्ही तारले गेलेले लोक आहेत म्हणतो, आम्ही विश्वासू फॅमिलीतले लोक आहोत म्हणतो, माझं जीवन नेमकं कोणासाठी आहे? आणि मग त्याचं उत्तर त्यांनी शोधून काढलं की ख्रिस्तासाठी आणि मंडळीसाठी. हे त्या तरुणांनी स्वतःच्या जीवनाबाबत ठरवलेलं ध्येय आहे की मी जगत असताना माझी प्रगती, माझं कौशल्य, परमेश्वराची माझ्या जीवनाबाबतची इच्छा, कुटुंबाची जबाबदारी हे तर करेनच करेन, परंतु याबरोबर माझ्या जीवनाचा एक उद्देश असेल. आणि तो उद्देश त्यांनी ठरवला की ख्रिस्तासाठी आणि मंडळीसाठी. प्रेषित पाऊल ज्यावेळेस आम्ही त्याच्याविषयी पाहतो की ख्रिस्ती सेवेमध्ये सगळ्यात मोठं काम करणारा मिशनरी आपल्या जीवनाचं उद्दिष्ट सांगत असताना तो असं म्हणतो, फिलिप्पीकरास पत्र याचा पहिला अध्याय, फिलिप्पीकरास पत्र याचा पहिला अध्याय जर आम्ही त्या ठिकाणी बघितला, फिलिप्पीकरास पत्र याचा पहिला अध्याय आणि 21वं वचन, आणि त्या ठिकाणी प्रेषित पाऊल स्वतःच्या जीवनाला हाच प्रश्न विचारतो. आणि हा प्रश्न विचारत असताना तो काही खूप चैनीचं जीवन जगत आहे असं नाही आहे. जगिक दृष्टीनं बघितलं तर खूप आनंदाचं जीवन, खूप लक्झरियस जीवन व्यतीत करत आहे असं नाही आहे. ख्रिस्ताचं शुभवर्तमान सांगण्यासाठी तो तुरुंगामध्ये असलेला आम्हाला पाहायला मिळतो. ख्रिस्ताच्या सेवेमध्ये असल्यासाठी तो तुरुंगामध्ये असलेला आम्हाला पाहायला मिळतो. आणि मग हे सगळं करत असताना तो मनामध्ये चिंतन करत आहे आणि मग स्वतःच्या जीवनाचा विचार करत असताना माझं जीवन म्हणजे नेमकं काय याचा विचार करत असताना तो त्याचं उत्तर असं देतो, 21वं वचन, कारण मला तर जगणे हे ख्रिस्त आणि मरणे हे लाभ आहे. माझं जे जीवन आहे ते माझं जीवन ख्रिस्तासाठीच आहे आणि माझं मरण सुद्धा ख्रिस्तासाठी असेल. त्या काळात ज्या बाकीच्या जबाबदाऱ्या माझ्यावर आहेत त्या मी पार पाडेनच. कुणावर ओझं बनून पाऊल पण राहिला नाही, मी सुद्धा राहणार नाही. परंतु ते करत असताना परमेश्वराने जी जबाबदारी दिलेले प्रमुख माझा जो जीवनाचा उद्देश आहे की प्रभूसाठी जीवन जगणं आणि मंडळीसाठी जीवन जगणं, हाच माझ्या जीवनाचा उद्देश असल्याचं पाऊल त्या ठिकाणी सांगत असताना पाहायला मिळतो. आणि म्हणून तर तो म्हणतो की माझ्यासाठी तर जगणे हे ख्रिस्त. आणि म्हणून त्यानं 3 मिशनरी फेऱ्या काढून त्या ठिकाणी मंडळांची स्थापना केली. सगळ्यात अधिक प्रमाणामध्ये त्याच्या मिशनरी फेऱ्यांविषयी, त्यानं केलेल्या मंडळांच्या स्थापनेविषयी आम्ही पाहतो. त्याच्या मंडळाविषयी त्याच्या मनामध्ये असलेली कळकळ आम्ही पाहतो. त्या कळकळीतून लिहिलेले त्यानं पत्र आजसुद्धा आम्हाला मार्गदर्शक आहेत. त्याच पाऊल खुणांवर आम्ही चालतो नाही का? आणि हे सगळं कशातून येतं की ज्यावेळेस आम्ही आमच्या जीवनाचा निश्चय करतो की माझं जीवन हे केवळ ख्रिस्तासाठी आणि मंडळीसाठी असेल. माझ्या दृष्टीनं जगणे हे ख्रिस्त आणि मरणे हे लाभ असेल. पाऊल ज्यावेळेस या ठिकाणी बोलत आहे त्यावेळेस तो स्वतःविषयी बोलताना आम्हाला पाहायला मिळतो. तो या ठिकाणी आपल्या जीवनाचा निर्णय जाहीर करत आहे नाही का? ही एकत्रित त्या ठिकाणी कुठला त्या ठिकाणी निर्णय घेतलेला नाही आहे. तो असं नाही म्हणत की माझ्या कुटुंबाच्या दृष्टीनं मग जगणं हे ख्रिस्त असेल आणि मरणं हे लाभ असेल. माझ्या मंडळीच्या दृष्टीनं माझ्या मंडळीचा मोठो असेल, माझ्या मंडळीचा उद्देश कदाचित असेल की माझी मंडळी ख्रिस्तासाठी त्या ठिकाणी कार्यरत राहील, ख्रिस्तासाठी जगेल. याविषयी पाऊल त्या ठिकाणी बोलत नाही. पाऊल त्या ठिकाणी स्वतःच्या जीवनाविषयी, स्वतःच्या वैयक्तिक ध्येयाविषयी बोलत असताना आम्हाला पाहायला मिळतो. आणि म्हणून प्रियानो, मला तुम्हाला सांगू द्या की जर खरोखर तुमची इच्छा आहे, खरोखर तुम्ही या ठिकाणी आलेला आहात की माझ्या जीवनाचा उद्देश हा मला ख्रिस्तासाठी काम करायचं आहे,
माझ्या जीवनाचा उद्देश हा मला मंडळीसाठी कार्यरत करायचा आहे, तर पहिल्यांदा तुमच्या स्वतःच्या जीवनाबाबत तुम्ही निर्णय घेणं गरजेचं आहे. इतर कोणाकडे बघत बसण्याची गरज नाही आहे. कदाचित तुमच्या मंडळीचा निर्णय काहीही असेल, कदाचित ज्या मंडळीच्या लिडरशिप तुम्ही काम करता त्या लिडरशिपचा निर्णय काही असेल. ते कशाही पद्धतीचं जीवन जगू देत, कशाही पद्धतीनं ते चालवू देत. पौल आपल्या आजूबाजूची परिस्थिती नाही बघत बसला की माझे सहकारी कशा पद्धतीनं काम करत आहेत. पौलानं याकडे नाही लक्ष दिलं की माझ्या आधीची मंडळ्या स्थापन झाल्या त्या कशा पद्धतीनं काम करत आहेत. पौल या ठिकाणी स्वतःचे निर्णय, वादविवाद असताना पौलाची सेवा कमी दाखवण्याचा प्रयत्न केला जात असताना, पौलाची सेवा दाबण्याचा प्रयत्न केला जात असताना, तुरुंगामध्ये असताना पौल विजयाची या ठिकाणी घोषणा देतो आणि तो म्हणतो की माझ्यासाठी तर जगणं हे ख्रिस्तच आहे. म्हणजे मी काही जगेन, जे काही परमेश्वर मला आयुष्य जे देईल ते मी जे जगेल ते मी ख्रिस्तासाठी जगेल. हे वैयक्तिक नातेसंबंध जे आहेत ते खूप महत्त्वाचे आहे. मला तुम्हाला सांगू द्या की जोपर्यंत तुम्ही वैयक्तिकरित्या ख्रिस्ताला ओळखणार नाही, कदाचित या ठिकाणी तुम्ही ग्रुपमधून आला असाल, 10 लोक आला असाल, 12 लोक आला असेल, 15 लोक आला असाल, येताना तुमची चर्चा काय झाली असेल माहिती नाही, तुमची आध्यात्मिक परिस्थिती आज काय याविषयी मी जाणत नाही. परंतु मला तुम्हाला सांगू द्या की जोपर्यंत तुम्ही पर्सनली त्या प्रभू येशू ख्रिस्ताला ओळखत नाही, पौल जोपर्यंत प्रभू येशू ख्रिस्ताला ओळखत नव्हता, त्याच्या तारणाचा त्यानं अनुभव घेतलेला नाही, तोपर्यंत पौल हा ख्रिस्त विरोधक आहे, नाही का? तो त्या ठिकाणी धर्माला त्या ठिकाणी चिकटून राहिलेला आहे. धर्माचं कर्तव्य म्हणून तो त्या ठिकाणी प्रभूची आणि प्रभूच्या मंडळीचा छळ करत असताना त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं. परंतु या ठिकाणी आम्ही पाहतो की ज्यावेळेस पौलाला ख्रिस्ताची ओळख झाली, ज्यावेळेस त्याला पटले की होय तो माझा तारणारा आहे, त्यावेळेस मग पौल त्याला ती किंमत समजते की माझ्या जीवनाचं मोल नेमकं काय आहे. त्यावेळेस त्याला त्या प्रभूच्या आज्ञेची किंमत समजते की प्रभू मला जी आज्ञा देतो ती माझ्या जीवनासाठी ही त्या ठिकाणी किती महत्त्वाची आहे. आणि म्हणून तो आपल्या जीवनाचा प्रभू ख्रिस्ताला बनवतो. कारण त्याला माहिती आहे की माझ्या दृष्टीनं ख्रिस्तानं जे बलिदान दिलं, जे त्यानं वधस्तंभावर अर्पण केलं, त्याचं मोल माझ्या स्वतःच्या आयुष्याच्या दृष्टीनं काय आहे. जर ते तारण माझ्या जीवनामध्ये नाही तर मग ते सार्वकालिक जीवन माझ्यापासून दूर आहे. जर मी ख्रिस्ताला माझ्या जीवनामध्ये ओळखत नाही तर मी अजून नाशाच्या वाटेवरून चालत आहे. ज्या सगळ्या जगिक गोष्टी, जगिक अधिकार, जगिक शिक्षण जे पौलाकडे सुद्धा होतं, पौल मनामध्ये विचार करतो की हे सगळं माझ्या दृष्टीनं व्यर्थ आहे जर ख्रिस्ताशी माझा अजून वैयक्तिक नातेसंबंध जर तयार झालेलं नाही का. हे पर्सनल रिलेशन आहे, हे स्वतःविषयी आहे, हे तुमच्या सीईविषयी, हे तुमच्या मंडळीविषयी, तुमच्या कुटुंबाविषयी नाही, तुमच्या स्वतःविषयी आहे. आणि म्हणून जर खऱ्या अर्थानं तुम्हाला म्हणायचं असेल की होय मी ख्रिस्तासाठी आणि मंडळीसाठी या ठिकाणी आहे, मला तुम्हाला सांगू द्या आजची ती वेळ आहे की ख्रिस्ताबरोबरचं वैयक्तिक रिलेशनशिप, ख्रिस्ताच्या तारणाचा अनुभव, तो वैयक्तिक आमचा तारणारा झाला हे जोपर्यंत वाटत नाही. शिष्यांविषयी आम्ही पाहतो नाही का, प्रभू येशू ख्रिस्ताचं बलिदान करण्यात आलं, त्याला वधस्तंभावर देण्यात आलं, सगळे त्याला सोडून पळून गेलेले आहेत. 3 वर्ष 3.5 वर्ष त्याच्याबरोबर होते, सगळं शिक्षण त्याचं ऐकलं, चमत्कार त्यानं केलेले बघितले. परंतु परीक्षेचा काळ आला, ज्यावेळेस त्याला पकडून देण्यात आलं, 1 योहान सोडून सगळे त्या ठिकाणी पळून गेलेले, कुठल्या तर खोलीमध्ये जाऊन लपून राहिलेले. कारण तिने ऐकलेलं आहे सगळं आहे, परंतु अजून त्यांचा विश्वास नाही, अजून ते एक वैयक्तिक रिलेशन त्या ठिकाणी स्थापन झालेलं नाही. आणि म्हणून ज्यावेळेस प्रभू येशू ख्रिस्ताचं पुनरुत्थान झालं, प्रभू येशू ख्रिस्त डायरेक्ट स्वर्गामध्ये जात नाही, तो कित्येक गोष्टींनी त्यांना पटवून देतो की तो पुनरुत्थित प्रभू आहे. तो कित्येक गोष्टींनी त्यांना पटवून देतो की त्यानं या जगामध्ये असताना जे काही सांगितलं ती प्रत्येक गोष्ट सत्य आहे, ती पूर्ण त्यानं केलेली आहे. आणि ज्यावेळेस त्यांची खात्री पटली की होय आम्ही ज्या प्रभूला ओळखत होतो तो वेगळा होता, परंतु प्रभूचं खरं स्वरूप हाच आहे की तो आमचा तारणार आहे, मरणावर विजय मिळवलेला, मला सार्वकालिक जीवन देऊ शकेल असा प्रभू कोण जर असेल तर तो माझा पुनरुत्थित झालेला प्रभू आहे. त्यानंतर या सगळ्या शिष्यांच्या जीवनाचं रूपांतर झालेलं आम्ही पाहतो. ज्या पेत्रानं 3 वेळा नाकारलेलं होतं, जो पेत्र त्या खोलीमध्ये लपून बसलेला होता, आता तो पेत्र हजारो लोकांच्या समुदायासमोर उभा राहून धाडसानं त्या ठिकाणी प्रभू येशू ख्रिस्ताचं शुभवर्तमान सांगत आहे, नाही का. प्रेषितांच्या कृतीमध्ये आम्हाला पाहायला मिळतं.
धर्मगुरू त्या ठिकाणी धमक्या देतात, मारहाणाची धमक्या देतात, फटके मिळतात, दगडफेक होते, तरी सुद्धा तो असं म्हणतो की तुमचं लोकांचं ऐकण्यापेक्षा, जगाचं ऐकण्यापेक्षा त्या परमेश्वराचं ऐकणं आम्हाला योग्य वाटतं. असेच लोक म्हणू शकतात की माझं जीवन हे ख्रिस्तासाठी आहे. आणि म्हणून मला सांगू द्या, ॲक्टिव्हिटी वगैरे सगळ्या गोष्टी विसरून जा. खऱ्या अर्थानं जर जीवन जगायचं असेल तर ही गोष्ट आहे की तुमचे स्वतःचे रिलेशन परमेश्वराबरोबर स्थापन झालेले असणं, वैयक्तिक रिलेशन गरजेचं आहे. आणि त्या ठिकाणी मग पाऊल जगण्याविषयी बोलतो. तो म्हणतो की माझं जगणं म्हणजे ख्रिस्त आहे. जगामध्ये अनेक लोक येतात आणि निघून जातात, नाही का? रोज हजारो लोकांचा, लाखो लोकांचा जन्म होतो, तेवढेच लोक मरण पावतात. अस्तित्वामध्ये असणं आणि प्रत्यक्ष जगणं यामध्ये खूप मोठा फरक आहे, नाही का? आम्ही बऱ्याचशा लोकांविषयी बोलताना म्हणतो की अरे तो खऱ्या अर्थानं जीवन जगला, नाही का? जी काही जबाबदारी त्याच्यावर होती खऱ्या अर्थानं त्यानं ती पार पाडली. आणि म्हणून जगणं म्हणजे काय याचा अर्थ समजून घेणं गरजेचं आहे. किडामुंगीसुद्धा जन्माला येतात, मरून जातात, त्यांच्या जीवनाला यायच्या आधी पण काय अर्थ नसतो, आल्यानंतर पण काय अर्थ नसतो, आणि गेल्यानंतर पण काय अर्थ नसतो. लोक फक्त एवढीच आठवण ठेवतात की कोणतरी जन्माला आलेलं होतं, एवढं वर्ष जगला, कदाचित कब्रस्तानावर तुमच्या माझ्या पाठीवर ती सालं लिहिली जातील, जन्माला अमुक साली, मेला अमुक साली, आणि सगळं विसरून जातं, नाही का? तो जो मधला काळ आहे जगण्याविषयी, ते जगणं कसं असावं याचा पाऊल त्या ठिकाणी आम्हाला धडा घालून देतो. आणि ज्या लोकांच्या पाऊल वाटांवरून आम्ही चालत आहोत, वायल्डर साहेब असतील, तुमचे पूर्वीचे पाळक वर्ग असेल, आत्ता तुमची सेवा करणारे लोक असतील की ज्यांनी समर्पण केलेलं आहे स्वतःच्या जीवनाचं, ते लोक जगत आहेत ख्रिस्तासाठी. तुम्ही आयदर ख्रिस्तासाठी जगू शकता किंवा स्वतःसाठी आणि सैतानासाठी जगू शकता. आणि म्हणून सेवेमध्ये असणं, त्या मंडळीचा केवळ एक भाग असणं पुरेसं नाही आहे. मंडळीमध्ये हजारो लोक असतात. आणि म्हणून मी म्हटलं की आम्ही अस्तित्वात आहोत याचा अर्थ आम्ही जगतो असं नाही आहे. पाऊल फक्त अस्तित्व त्या ठिकाणी दाखवत नाही, फक्त हजेरी लावण्यासाठी येत नाही, फक्त हातवर करण्यासाठी येत नाही. मी आहे त्या ठिकाणी. पाऊलाला जगण्यासाठी ख्रिस्तानं जी काही धाव आखून दिलेली होती ती सगळी धाव पूर्ण करण्याचा पाऊल त्या ठिकाणी प्रयत्न करतो. आणि म्हणून तो शेवटी विजयाची घोषणा करताना म्हणतो की माझी धाव मी पूर्ण केलेलं, सुयुद्ध ते मी लढलेलं. आणि म्हणून तुम्ही जगणं हे खूप महत्त्वाचं आहे. कशासाठीही जगा, कोमट पाण्यासारखं राहू नका. जगासाठी जगाल, स्वतःसाठी जगाल, तरी पण सामर्थ्यानं जगा. ॲटलिस्ट घरच्यांसाठी काहीतरी चांगलं करून जा. परंतु जर सार्वकालिक जीवनाची इच्छा बाळगता जर ख्रिस्तासाठी जगायचं आहे तर ते जगणं म्हणजे त्यामध्ये कार्यरत असणं, त्यामध्ये ॲक्टिव्ह असणं, या गोष्टी त्या ठिकाणी महत्त्वाच्या आहेत. एक निष्क्रिय जीवन तुम्ही आणि मी ख्रिस्ती विश्वासणारे म्हणून जगू शकत नाही. कारण जर आम्ही स्वतःला विश्वासणारं म्हणतो तर याचा अर्थ प्रत्येकाच्या जीवनाबाबत परमेश्वराची काहीतरी योजना आहे. त्यासाठीच परमेश्वर तुम्हाला आणि मला कृपादान देतो. ज्यावेळेस आम्ही प्रभू येशू ख्रिस्ताचा आमच्या जीवनामध्ये तारणारा म्हणून स्वीकार करतो, त्या क्षणाला पवित्र आत्म्याचा आम्ही आमच्या जीवनामध्ये स्वीकार करतो. पवित्र आत्मा आम्हामध्ये येतो असं आम्ही म्हणतो, नाही का? आणि पवित्र आत्मा येतो याचा अर्थ पवित्र आत्म्याचं सामर्थ्य त्या ठिकाणी आहे. पवित्र आत्मा येतो याचा अर्थ पवित्र आत्म्याचं दान त्या ठिकाणी आहे. जर मी म्हणतो की माझ्यामध्ये ती शक्ती आहे तर आहेच, आणि ती आहे तर त्याच्या अनुषंगाने येणाऱ्या बाकीच्या गोष्टीसुद्धा तुमच्या आणि माझ्या जीवनामध्ये असणं आवश्यक आहे. आणि परमेश्वर आम्हाला कुणालाही हे कृपादान यासाठी नाही देत की आम्ही झाकून ठेवावं. ती परमेश्वराची इच्छाच नाही आहे. आणि म्हणून अनेक दाखल्यांच्या द्वारे प्रभू येशू ख्रिस्त तुम्हाला आणि मला पटवून देतो, नाही का? एक कोणतरी मालक होता, काही काळासाठी बाहेर गेला, जाताना प्रत्येक आपल्या दासाला त्यानं काहीतरी दिलं. कुणाला 5,000 दिले, कुणाला 2,000 दिले, कुणाला 1,000 दिलं, आणि आल्यानंतर त्यानं त्याचा हिशोब विचार. ही कृपादान आहेत परमेश्वरानं तुम्हाला आणि मला दिलेली. जोपर्यंत कृपादानांच्या द्वारे आम्ही त्या मंडळीमध्ये आमचं जीवन जगणार नाही, ते प्रत्येक कृपादान आम्ही मंडळीच्या आणि ख्रिस्ताच्या उपयोगासाठी आणणार नाही, त्याद्वारे सेवा करणार नाही, तोपर्यंत तुम्ही आणि मी म्हणू शकत नाही की आम्ही जगलो, नाही का? नाहीतर फक्त आम्ही आहोत त्या ठिकाणी, येतो, हजेरी लावतो, जातो, परंतु त्या ठिकाणी ख्रिस्ताला माझ्या जीवनाचा कोणताही उपयोग होत नाही. काही वेळेस समुद्रांमध्ये काही जहाजं अशी भरकटत असतात, नाही का? त्यांना घोस्ट शिप म्हणतात. सारख्या पेपरला बातम्या तुम्ही वाचत असाल की असं कुठलं तरी भरकटलेलं जहाज सापडलं ज्यावर कोणीच नाही आहे.
चांगलं मौल्यवान जहाज आहे. ते जहाज बनवण्यासाठी कदाचित करोडो रुपये मोजलेले असतील, चांगल्या पद्धतीनं सजवलेलं असेल, परंतु ते जहाज त्याचा सुकाणू योग्य व्यक्तीच्या हाती न राहिल्यामुळं, वादळवाळ्यांमुळे ते जहाज भरकटत जातं आणि मग कुणालाच त्याचा काही उपयोग होत नाही, उलट त्याच्यापासून धोका निर्माण होतो. अशी जहाजं पकडून नंतर ती बाजूला आणून नष्ट केली जातात. असं जीवन आमचं नसावं की ज्याला कोणताही उद्देश नाही आहे. आम्ही जगतच नाही, आम्ही नुसतं भरकटत आहोत. इकडून वारा आलं की इकडं भरकटलो, तिकडून वारा आलं की तिकडं भरकटलो. पाऊल याला जगणं म्हणत नाही. पाऊलाचं जीवन आम्हाला त्या ठिकाणी दाखवून देतं की ख्रिस्तासाठी जगणं म्हणजे नेमकं काय आहे. सेंट ऑगस्टिन नावाचे एक चांगले मिशनरी होऊन गेले आणि ते असं म्हणतात की हे प्रभू, तू आम्हाला स्वतःसाठी निर्माण केले आहेस, म्हणून तू मिळेपर्यंत आमचे हृदय अस्वस्थ राहील. तो असं म्हणतो की प्रभू, तू आम्हाला स्वतःसाठी निर्माण केलेलं आहेस आणि म्हणून प्रत्येक मिशनरीची भावना आहे की जोपर्यंत तू आमच्या जीवनामध्ये मिळत नाहीस आम्हाला, तोपर्यंत आमचं हृदय अस्वस्थ राहील. एक तरुण म्हणून जर तुमचं हृदय अस्वस्थ नसेल तर समजून चाला की त्या ठिकाणी काहीतरी गोंधळ आहे. त्या ठिकाणी काहीतरी गोंधळ आहे. प्रत्येक जीवनामध्ये एक पोकळी आणि मनुष्य आपल्या आपल्या कल्पनांप्रमाणे ती पोकळी भरण्याचा प्रयत्न करतो. मग काही लोक त्या पोकळीमध्ये जगाचे पदार्थ घुसपटतात, काही लोक जगाच्या गोष्टी घुसपटतात आणि नाशाच्या मार्गाने जातात. परंतु काही लोक जे खरोखर विश्वासणारे, ज्याला आम्ही म्हणतो, ते प्रभूच्या हाकेला ओ देतात, त्या पोकळीमध्ये प्रभू येशू ख्रिस्ताला स्थानापन्न करतात आणि मग त्यांचं जीवन परमेश्वराच्या मार्गापर्यंत चालू शकतं. आणि असेच लोक त्या ठिकाणी म्हणू शकतात की माझं जीवन हे ख्रिस्तासाठी आणि मंडळीसाठी. आणि म्हणून जोपर्यंत आम्ही पूर्णपणे ते जीवन जगत नाही तोपर्यंत आम्ही म्हणू शकत नाही की मी ख्रिस्तासाठी आणि मंडळीसाठी. आणि हे जगणं काय याविषयी पौल आम्हाला दाखवून देतो. जगणं म्हणजे काय, तर त्याचा अर्थ असं सांगितलंय की मग जर मी ख्रिस्तासाठी जगतो तर माझ्या जीवनाचा स्रोत हा कोण आहे? कोण आहे माझ्या जीवनाचा स्रोत? कोण आहे? माझ्या जीवनाचं मोटिवेशन कोण आहे? प्रभू येशू ख्रिस्त आहे ना. कारण जर मी त्याच्यासाठी जगतो तर जोपर्यंत तो माझ्या जीवनाचं मोटिवेशन नाही तोपर्यंत मी त्याच्यासाठी कसं काय जगणार? मला जर त्याची किंमतच नाही, तो जर मला प्रेरित करत नाही, त्याच्यापासून मला जर सामर्थ्य मिळत नाही, त्याच्यापासून जर मला ताकद मिळत नाही, तर मग आम्ही त्याच्यासाठी कसं काय जगणार? आणि म्हणून मी पावलाचं मगाशी उदाहरण दिलं. पावलाच्या दृष्टीनं पहिल्यांदा प्रेरणा कुठली गोष्ट होती? त्याचा धर्म हा त्याची प्रेरणा होती. त्याला वाटत होतं की माझ्या धर्मापेक्षा श्रेष्ठ असं कुठलीच गोष्ट नाही. त्यानं गमलिएलाकडून घेतलेलं शिक्षण त्याची प्रेरणा होती. त्याची त्या धर्मगुरूंशी, मोठमोठ्या लोकांशी असलेले संबंध ही गोष्ट त्याची प्रेरणा होती. आणि त्या प्रेरणेमुळे त्यानं स्वतःला ख्रिस्ती विश्वासणाऱ्यांचा छळ करण्यासाठी झोकून दिलेलं होतं. पहिला मिशनरी जो रक्तसाक्षी जो स्टेफन, त्याला मारताना सुद्धा वचन असं सांगतं, प्रेषितांची कृती 8वा अध्याय 1 वचन, की पाऊल त्या ठिकाणी होता. ख्रिस्ती विश्वासणाऱ्यांचा छळ झाला त्याच्याविषयी वचन सांगते की पाऊलाची त्याला संमती होती. दमास्कसच्या वाटेवर तो चालत होता. वचन सांगते की तो अधिकार पत्र घेऊन चाललेला होता की नवीन जी चळवळ आहे प्रभू येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवणाऱ्यांची, ती चळवळ मी दडपून काढतो, त्यांना मी पकडतो, त्यांना तुरुंगामध्ये टाकतो आणि येशूचं नाव या पृथ्वीतलावरून पुसलं जाईल. का? कारण तोपर्यंत वेगळ्या गोष्टींनी प्रेरित होऊन त्याच्या जीवनाची प्रेरणा, त्याच्या जीवनाचं मोटिवेशन, या सगळ्या गोष्टी वेगळ्या आहेत. परंतु ज्यावेळेस त्याला ख्रिस्तानं त्याला दर्शन दिलं, ज्यावेळेस प्रकाश पडला, ना फक्त केवळ रस्त्यावर प्रकाश पडला, ना फक्त त्याच्या डोळ्यावर प्रकाश पडला, मला तुम्हाला सांगू द्या की त्याच्या अंतःकरणामध्ये प्रकाश पडला. आणि मग त्याला समजले की माझ्या जीवनाचं मोटिवेशन काय असणं गरजेचं आहे. आणि म्हणून जो धर्म घेऊन तो चाललेला होता, तो धर्म त्यानं बाजूला ठेवला. ज्या जगी गोष्टी घेऊन तो चाललेला होता, त्या जगी गोष्टी तो बाजूला ठेवला. आणि मग त्यानंतर तो म्हणतो की माझ्यासाठी जगणं हे ख्रिस्त आहे. मला तुम्हाला सांगू द्या की जगामध्ये जगत असताना अशा अनेक गोष्टी सैतान तुमच्या आणि माझ्या जीवनामध्ये घुसवण्याचा प्रयत्न करतो. आम्हाला वाटतं की त्या गोष्टी म्हणजे माझ्या जीवनाचं मोटिवेशन आहे. आम्हाला वाटतं की त्या गोष्टी म्हणजेच माझ्या जीवनाचं ध्येय आहे.
आणि मग माणसं पळतात पळतात पळतात, श्रम करतात, कठोर परिश्रम करतात, कसं तरी डोळ्यासमोर जे ठेवलेलं आहे ते गाठण्याचा प्रयत्न करतात, गाठतात, आणि मग त्या उंच शिखरावर असताना मग ते खाली बघतात आणि त्यांना सगळं दिसतं की आजूबाजूला काय आहे, पोकळी आहे, पोकळी आहे. आणि मग ते म्हणतात की व्यर्थ व्यर्थ, सर्व काही व्यर्थ. अशा व्यर्थतेमध्ये जर आमचं जीवन जाऊ नये, जर अशी आमची इच्छा असेल, तर आमच्या जीवनाचं जो मोटिवेशन आहे तो कोणाही आम्ही ते आम्ही ओळखणं गरजेचं आहे. पाऊल म्हणतो की जरी मी आता जगत असलो, श्वास माझं शरीर घेतं, बोलतो मी, ऐकतो मी, काम करतो मी, परंतु माझ्याद्वारे ॲक्च्युली कोण काम करतं? माझ्याद्वारे ॲक्च्युली प्रभू येशू ख्रिस्त काम करतो. मी फक्त त्याच्या हाताचं पात्र बनून त्या ठिकाणी बसलेला आहे. माझ्या जीवनाचा स्रोत पूर्ण तो त्या ठिकाणी आहे. आणि म्हणून ज्यावेळेस आम्ही म्हणतो की आम्ही ख्रिस्तासाठी जगतो, आम्ही परीक्षण करण्याची गरज आहे की माझ्या जीवनाचा मला प्रेरणा देणारा, मला चालवणारा स्रोत हा कोण आहे? मी प्रभू येशू ख्रिस्तासाठी चालतो का जगिक गोष्टीने माझं जीवन व्यापून टाकलेलं आहे, जगिक वासनांनी, नाही का, जगिक आकर्षित करणाऱ्या गोष्टींनी? आज अशा युगामध्ये मला विशेष करून तुम्हाला सांगू द्या की तुम्हाला जे ख्रिस्तासाठी जगतात या काळामध्ये त्यांचं विशेष कौतुक वाटतं, कारण अशा जगामध्ये आम्ही जगत आहोत की तुम्हाला आणि मला प्रभूच्या धावेवरून बाजूला घेऊन जाणाऱ्या गोष्टी सहज साध्य झालेल्या आहेत. मोबाईलच्याद्वारे, पुस्तकांच्याद्वारे, टी व्हीद्वारे, इंटरनेटद्वारे असंख्य गोष्टी प्रत्येक क्षणाला तुमच्या जीवनावर मारा करतात की ज्या गोष्टी आम्हाला प्रभूपासून बाजूला घेऊन जातात. परंतु या गोष्टीमध्ये टिकून राहणं, माझ्या जीवनाचा स्रोत प्रभू ठरवणं, मी त्याच्या नियंत्रणामध्ये ज्यावेळेस राहतो त्यावेळेस मग आम्ही म्हणू शकतो की आम्ही ख्रिस्तासाठी जीवन जगत आहोत. ख्रिस्तासाठी जीवन जगणं याचा अर्थ आता माझ्या प्रत्येक निर्णयाचा प्रभू हा तो ख्रिस्त आहे. जीवन जगत असताना तुम्हाला आणि मला अनेक निर्णय, विशेष करून या तारुण्याच्या दिवसामध्ये घ्यावे लागतात. शिक्षणाबाबतचा निर्णय, करिअरबाबतचा निर्णय, नातेसंबंधाबाबतचा निर्णय, कुटुंबाबाबतचा निर्णय. आत्ताच बघावं लागतं की मी ज्यावेळेस 50 वर्षाचा होईन त्यावेळेस मी नेमकं कुठं असणार आहे, नाही का? त्याशिवाय ते गाठणं सहज साध्य राहिलेलं नाही आहे. परंतु पाऊल आम्हाला दाखवतो की पाऊलाच्या बाबतीत निर्णय घेणं याचा अर्थ, त्याचा प्रत्येक निर्णय घेताना पाऊलाच्या मनामध्ये एकच विचार असायचा की मी हा जो काही निर्णय घेतो त्याद्वारे प्रभूचं गौरव होणार आहे का, त्याद्वारे प्रभूचं गौरव होईल का? कारण माझं जगणं ख्रिस्त आहे आणि मी ख्रिस्तासाठी जगतो. सगळ्यात मोठं ध्येय ते आहे, बाकीच्या गोष्टी सगळ्यात त्या नंतर येतात. प्रायोरिटीज ठरवणं जीवनामध्ये ही गोष्ट खूप महत्त्वाची आहे. माझं जीवन त्या प्रभूच्या नियंत्रणामध्ये आहे का याचा विचार करणं खूप गरजेचं आहे. आपल्या निर्णयाचा प्रभू जोपर्यंत आम्ही ख्रिस्ताला बनवत नाही तोपर्यंत आमचं जीवन त्याच्या वाटेवरून चालू शकत नाही. एका अशा थिओलॉजी पण साधारण अशीच तयार झालेली आहे, ज्याला मी प्रॉस्पेरिटी गॉस्पल पण म्हणतो, नाही का, सोयीचं नॉस्टिसिझम पण त्याला म्हणतो. काही काही लोक तर असं पण तुम्हाला शिकवतील की तुमचा देह वेगळा आहे आणि आत्मा वेगळा आहे. प्रकटीकरणाच्या पुस्तकामध्ये आम्हाला पाहायला मिळतं आणि आजसुद्धा असे लोक शिकवतात. म्हणजे तुमचा आत्म्यामध्ये तुम्ही शुद्ध असला चालेल, देह तुमचं काय करतो परमेश्वराला काय देणं घेणं नाही आहे. कारण परमेश्वर आत्मा आहे, तो फक्त आत्मा बघतो. आणि लोक फसवण्याचा प्रयत्न करतात आणि मग लोकांना वाटतं की आपला देह काही करू दे, चालतं. आणि मग याच विचारसरणीतून असं होत जातं की सोयीपुरता माझ्या जीवनाचा प्रभू ख्रिस्त आहे आणि बाकी मग जे माझे निर्णय घेईन त्या निर्णयाचा प्रभू मात्र दुसरा कोणतरी आहे. जगिक अधिपती ज्याला सैतान म्हणतो, किंवा माझ्या वासना, माझ्या इच्छा, माझ्या मनोकामना ज्या केवळ देहाला संतुष्ट करण्यासाठी आहेत, अशा गोष्टी जर आमच्या जीवनाचा प्रभू बनून राहिलेल्या असतील, मला तुम्हाला सांगू द्या की ते तुमचं जीवन त्या ठिकाणी नष्ट केल्याशिवाय राहतं. कोणती गोष्ट आम्ही आमच्या जीवनामध्ये स्वीकारतो, प्रत्येक गोष्टीचा बारीक सारीक त्या ठिकाणी विचार करण्याची गरज आहे. कुणाला आमच्या जीवनामध्ये प्रवेश देतो, बारीक सारीक गोष्टीचा विचार करण्यासारखी विचार करण्याची गरज. मी एक उदाहरण प्रत्येक ठिकाणी देतो आणि आज तुमच्यासमोर सुद्धा द्यायला मला आवडेल. एक उदाहरण त्या ठिकाणी सांगण्यात आलं आणि त्या उदाहरणामध्ये असं सांगितलं की एका ठिकाणी एका रात्री 1-1:30च्या दरम्यान एका डॉक्टरांचा एका मिशनऱ्यांना फोन आला आणि मग त्या ठिकाणी ते डॉक्टर गयावया करत त्या मिशनऱ्यांना सांगू लागले की पाळसाहेब कृपा करून माझ्यासाठी प्रार्थना करा, मी खूप बिकट परिस्थितीमध्ये आहे.
त्यांना समजेना की नेमकं काय, कशासाठी एवढ्या रात्रीचा काय फोन केला, काय घडलं नेमकं. आणि ते विचारतात की काय झालं की एवढ्या रात्री तुम्ही मला फोन केला. आणि ते डॉक्टर त्यांना सांगू लागले, मी परवा मिरजेमध्ये सुद्धा हे उदाहरण सांगितलं. डॉक्टर सांगू लागले की माझ्यासमोर एक अचानक केस आली, मला फोन करून सर्जरीसाठी बोलवून घेण्यात आलं. एक स्त्री आणलेली होती, तिला खूप मारहाण करण्यात आलेली होती. तिच्या नवऱ्यानं अतिशय वाईटरित्या तिला मारलेलं होतं. जगल का नाही माहिती नाही आहे. आणि मग लगेच त्या ठिकाणी सर्जरी करण्याची आवश्यकता होती. डॉक्टर म्हणाले मी सर्जरी करत असताना हातामध्ये ग्लोव्ज घातले, कोणता पर्याय नव्हता, त्यामुळे रिब्सच्या बाजूला कट मारला आणि तिच्या हृदयाला मसाज करण्याचा, पंपिंग करण्याचा मी त्या ठिकाणी प्रयत्न केला. आणि मग ते म्हणतात की हे करत असताना माझ्या ग्लोव्ज, ज्यावेळेस मी हात बाहेर काढला, माझ्या ग्लोव्जला एक छोटासा कट त्या ठिकाणी होता. कट त्या ठिकाणी होता, हातात घालताना निष्काळजीपणामुळे कट त्या ठिकाणी होतं. आणि ते म्हणतात की कृपा करून माझ्यासाठी प्रार्थना करा. हे पाळसाहेब म्हणाले मग यामध्ये मी प्रार्थना नेमकी कशासाठी करायची. तर त्यानंतर ते डॉक्टर सांगू लागले, ज्यावेळेस मी सर्जरी करून बाहेर आलो, त्या स्त्रीचं साहित्य मी चेक करत होतो. माझ्या स्टाफनं स्त्रीचं त्या साहित्य आणून माझ्यासमोर ठेवलं. तर तिच्या बॅगमध्ये सगळे नशेची औषधं, नशेची इंजेक्शन आणि चुकीच्या कामकाजासाठी, अनैतिकतेसाठी वापरल्या जाणाऱ्या गोष्टी यांनी त्याची बॅग भरलेली होती. आणि मग डॉक्टर घाबरून गेले, त्यांना समजेना की या स्त्रीचं जीवन नेमकं काय आहे. ही स्त्री अशा पद्धतीचं जीवन जगत आहे की जीव जंतूंना तिचं शरीर भरलेलं असेल, अनेक असाध्य रोगांनी तिचं जीवन भरलेलं असेल. आणि ते डॉक्टर म्हणतात की मी तिचा जीव वाचवण्यासाठी गेलो, परंतु जो छोटासा कट माझ्या बोटाला त्या ठिकाणी झालेला होता, मला आता भीती आहे की त्या कट्समधून एखादा जीवाणू जरी माझ्या शरीरामध्ये प्रवेश केला तर एखाद्या घातक आजारानं मी त्या ठिकाणी ग्रासून जाईल. तो आजार मला मरणाकडे घेऊन जाईल, ज्याच्यावर कोणताही उपाय त्या ठिकाणी नाहीत. आणि म्हणून ते म्हणतात की प्रार्थना करा. मला तुम्हाला सांगू द्या प्रियानो, एक छोटासा जंतू सुद्धा त्या ठिकाणी तुमचं आणि माझं संपूर्ण जीवन, आयुष्य नाश करण्यासाठी सक्षम आहे, नाही का. आणि मग या इंटरनेटच्या माध्यमात या देह वासनेला वाहून घेतलेल्या जगामध्ये आम्ही अशा पद्धतीनं आमच्या जीवनाला बोगदे पाडून ठेवलेले आहेत की त्यातून दररोज असंख्य दूषित विचार त्यांना आम्ही आमच्या जीवनामध्ये प्रवेश देतो, त्यांच्या पाठीमागे वाहून जातो, आमच्या जीवनाचा प्रभू त्यांना करतो. जर एखादा छोटासा जंतू संपूर्ण शरीर त्या ठिकाणी, संपूर्ण वैद्यकीय सायन्स त्या ठिकाणी हाणून पाडून जर तुम्हाला मरणाकडे घेऊन जात असेल, आध्यात्मिक दृष्टीने मला तुम्हाला सांगू द्या की रोज ही असंख्य जंतू जे मोबाईलच्या द्वारे, इंटरनेटच्या द्वारे तुम्ही आणि मी आमच्या जीवनामध्ये प्रवेश देत आहोत, एक दिवस निश्चितपणे तुम्हाला आणि मला नरकाकडे घेऊन जातील, जर तुमच्या जीवनाचा प्रभू येशू ख्रिस्त नसेल तर. आणि म्हणून पाऊल म्हणतो की मी एकच विचार करतो की याद्वारे प्रभूचं गौरव होणार आहे का. ही गोष्ट मला सार्वकालिक जीवनाकडे घेऊन जाईल का सार्वकालिक नाशाकडे घेऊन जाईल. ख्रिस्तासाठी जगणं याचा अर्थ माझं जीवन प्रभूच्या हातामध्ये सोपवणं, माझ्या प्रत्येक निर्णय घेत असताना तो प्रभूला विचारून घेणं. मग तो सिंहीच्या बाबतीत असू दे, मंडळीच्या बाबतीमध्ये असू दे, कारण मंडळी चालवताना सुद्धा सैतान आपली मतं तुमच्यावर लादण्याचा आणि तुम्हाला देवाच्या सानिध्यातून बाहेर घेऊन जाऊन स्वतःच्या मार्गावर चालवण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी करतो. तिसरी गोष्ट आम्ही तपासून बघण्याची गरज आहे की माझ्या सेवेची प्रेरणा त्या ठिकाणी ख्रिस्त आहे का. ख्रिस्तासाठी याचा अर्थ की खरोखर मी जी सेवा करतो त्याची प्रेरणा प्रभू येशू ख्रिस्तचा आहे का. आणि मग पाऊलाला जी सेवा करावी लागली, त्यासाठी जो त्रास सहन करावा लागला, त्याविषयी तो बोलतो. आणि करीत करास दुसरे पत्र याचा 11वा अध्याय, कुणाला आधी मिळालं तरी वाचा, दुसरे पत्र याचा 11वा अध्याय आणि 23 ते 28 या वचनामध्ये पाऊल आपल्याला झालेल्या छळाविषयी त्या ठिकाणी सांगत आहे. काय म्हणतो पाऊल त्या ठिकाणी, कोण वाचेल. 11वा अध्याय आणि 23 ते 28 वचनं.
बस बस बघा. आणि मग या ठिकाणी पाऊल त्याच्या सेवेच्या काळामध्ये त्याला सहन कराव्या लागत असणाऱ्या संकटांविषयी त्या ठिकाणी बोलत आहे. तो त्याच्या श्रमाविषयी बोलतो, तो त्याच्या कैदेविषयी बोलतो, तो बेसुमार खाल्लेल्या फटक्यांविषयी बोलतो, त्या ठिकाणी त्याला दगडमार झाला त्याविषयी बोलतो, तो आपलं जे गलबत फुटलं 3 वेळा समुद्रामध्ये रात्रंदिवस त्याला असंच बेसहारा काढावं लागलं त्याविषयी बोलतो, नद्यांवरील संकटांविषयी, लुटारांमुळे आलेली संकट आणि सगळी संकट पाऊल त्या ठिकाणी सांगत आहे. आणि म्हणून मला तुम्हाला सांगू द्या की ख्रिस्ताची सेवा ही त्या ठिकाणी सोपी नाही आहे. जर ख्रिस्ताची सेवा आमची प्रेरणा जर त्या ठिकाणी असेल तर त्या ठिकाणी आम्हाला त्याच्यासाठी छळसुद्धा सहन करण्याची तयारी आमची असणं हे त्या ठिकाणी गरजेचं आहे. जर ख्रिस्त आमची प्रेरणा असेल तरच आम्ही पावलासारखा हा त्रास सहन करून त्या ठिकाणी प्रभूंना आमच्यावर सोपवलेली सेवा प्रामाणिकपणे पार पाडू शकतो. हा शेवटचा मुद्दा मी तुम्हाला सांगेन. बोलण्यासारखं भरपूर आहे, परंतु सेवेमध्ये असताना आज सैतान अनेक पद्धतीच्या ग्लॅमर मागं तुम्हाला भरकटवून टाकण्याचा प्रयत्न करत आहे. तो पदाच्या मागं भरकटवेल, तो मान सन्मानाच्या मागं भरकटवण्याचा प्रयत्न करेल, तो इगोच्या मागं भरकटण्याचा प्रयत्न करेल. आणि असंख्य लोक जी याच्या मागं लागली सेवेमध्ये त्यांनी स्वतःचा नाश करून घेतला, कारण त्यांच्या जीवनाची प्रेरणा प्रभू येशू ख्रिस्त नाही तर त्यांच्या जीवनाची प्रेरणा ही पद झालेला आहे. त्यांच्या जीवनाची प्रेरणा हे मान सन्मान झालेला आहे. त्याच्या कार्याची प्रेरणा जे लोकांसमोर त्यांचं जे चित्र आहे, मोठेपणा आहे, ते झालेलं आहे. आणि म्हणून असे असंख्य लोक सेवेमध्ये अपयशी ठरलेले त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं. प्रभू येशू ख्रिस्त त्याला अनुसरण्याविषयीच बोलत असताना त्या ठिकाणी म्हणतो की ख्रिस्ताचं अनुसरण करणं म्हणजे काय आहे, दररोज स्वतःचा वधस्तंभ उचलणं हे आहे. मला सेवेच्या सुरुवातीलाच तुम्हाला हे सांगू द्या. आता तुम्ही तुमच्या सेवेच्या, प्रभूनं जी सेवा तुमच्यावर सोपवली त्याच्या सुरुवातीच्या काळामध्ये आहात. अजून पुढे जाऊन तुम्हाला अनेक मोठ्या सेवा त्या ठिकाणी करायच्या. सीईची सेवा कराल, पुढं यूथ ग्रुपमध्ये जाल, तिथं सेवा कराल, पुढं आणखी मंडळीमध्ये जाईल, तिथं सेवा कराल. माहिती नाही परमेश्वर तुमचा आणि तुमचा अधिक उपयोग कुठं करून घेणार आहे. परंतु मला तुम्हाला सांगू द्या की जी काही सेवा करण्याचा तुम्ही निश्चय करता त्या सेवेची प्रेरणा हा प्रभू येशू ख्रिस्त त्या ठिकाणी असणं हे गरजेचं आहे. त्याच्यासाठी दुःखसुद्धा सहन करण्याची तयारी तुम्ही आणि मी ठेवणं हे त्या ठिकाणी गरजेचं आहे. प्रामुख्यानं तुमच्याकडे आणि माझ्याकडे ज्या व्यक्तीकडून शुभवर्तमान आलं, विल्यम केरींविषयी त्या ठिकाणी आम्ही बोलतो आणि त्यांचे 2 मित्र. जास्त डिटेलमध्ये जात नाही. जे भाषांतर आमच्या हातामध्ये पहिल्यांदा मराठी आलं ते त्यांच्या माध्यमातून आलं. बंगाली, ओडिया, अनेक भाषांमध्ये, संस्कृतमध्ये जे पवित्र शास्त्राचं भाषांतर झालं ते पहिल्यांदा त्या व्यक्तीकडून आलं. हा व्यक्ती कोण होता? इंग्लंडहून 6 महिन्याचा प्रवास करून तो भारतामध्ये आला. बेंगॉलमध्ये त्या ठिकाणी राहिला, कलकत्त्याला त्याचं त्या ठिकाणी जहाज राहिलं. भाषा येत नाही, लाईफस्टाईल वेगळी आहे, आजारपणांचा सामना करू शकत नाही. मिशननं पाठवलं परंतु अर्थसहाय्य त्या ठिकाणी पुरेसं नाही आहे. त्या ठिकाणी काम करणारी ईस्ट इंडिया ब्रिटिश जी कंपनी होती ती कंपनी त्या ठिकाणी मदत करत नाही, कारण ते काही प्रभूचं शुभवर्तमान सांगण्यासाठी आलेले नव्हते. त्यांचे हेतू पूर्णपणे राजकीय होते, त्यांचे हेतू पूर्णपणे व्यापारी होते. आणि असं काही नसताना सगळं जणू काही सगळ्यांनी एकटं सोडलं. मिशनसुद्धा एवढंच पैसे पाठवते कसं तरी 2 घास खाता येईल. त्यांच्या बायकोला हे रोजचं टेन्शन एवढं असह्य झाले की त्यांना मानसिक आजारानं त्या ठिकाणी ग्रासलं. इतिहास सांगतो त्यांची मनस्थिती पूर्ण ढासळून गेली. त्यांचा मुलगा त्या ठिकाणी मरण पावला, मुलाला स्वतःच्या वाचवू शकलेलं नाही. आणि अशा अवस्थेमध्ये त्या ठिकाणी टिकून राहून त्यांनी ज्यावेळेस काम केलं त्यावेळेस भारतामध्ये शुभवर्तमान आणणं त्या ठिकाणी शक्य झालं श्रीरामपूर मिशनच्या माध्यमातून. आणि म्हणून ख्रिस्ताचं शुभवर्तमान सांगत असताना हा त्रास सहन करण्याची, विशेष करून आम्ही अशा काळामध्ये जगत आहोत, असे कायदे त्या ठिकाणी येत आहेत, अशी परिस्थिती निर्माण केली जात आहे की मिशनचं कार्य आता त्या ठिकाणी ग्लॅमर राहिलेलं नाही. मिशनचं जर कार्य करायचं, ख्रिस्तासाठी जर जीवन जगायचं तर त्या ठिकाणी त्रास सहन करण्याची शक्ती, त्रास सहन करण्याची तयारी असणं गरजेचं आहे. असंख्य लोक ज्यावेळेस छळ येतो त्यावेळेस पळून जातात, टिकून राहू शकत नाहीत, कारण त्यांच्या जीवनाची प्रेरणा प्रभू येशू ख्रिस्त नाही तर केवळ या जगिक गोष्टी. काही लोकांना वाटतं की सेवेमध्ये असताना पैसे चांगले मिळतील, लोक मदत करण्यासाठी पुढे येतील, मान सन्मान खूप मिळेल, सगळे माझी वाहवा करतील. नाही आहे. त्यासाठी पाऊल दाखवून देतो की स्वतःचं जीवनसुद्धा समर्पण करण्याची तयारी त्या ठिकाणी पाहिजे.
आणि अशा असंख्य तरुणांनी त्या ठिकाणी आपल्या जीवनाचं समर्पण केलं, म्हणून ख्रिस्ताची सहभागिता या ठिकाणी आम्ही भोगत आहोत. आज सकाळीच मी एका तरुणाविषयी वाचत होतो, विल्यम बोर्डेन त्याचं नाव. अमेरिकेमध्ये बोर्डेन फॅमिली ही त्या काळामध्ये खूप प्रसिद्ध फॅमिली होती, एक बिझनेस फॅमिली होती, खूप मोठी फॅमिली होती. आणि हा विल्यम बोर्डेन ज्यावेळेस ग्रॅज्युएट झाला त्यावेळेस त्याच्या फॅमिलीने त्याला गिफ्ट दिलं की जा आणि संपूर्ण जगभर फिरून ये, पुढच्या जबाबदाऱ्या घ्यायच्या आधी काय चैना करायची, काय मजा करायची ते करून ये. आणि मग हा जहाजातून संपूर्ण जगाचा प्रवास करत असताना प्रभू येशू ख्रिस्ताचं शुभवर्तमान विल्यम बोर्डेन यांना त्या ठिकाणी समजलं. आणि मग त्या बोटीवर असतानाच त्यांनी निर्णय केला की मी माझं जीवन जगेन ते कोणासाठी? ख्रिस्तासाठी. आणि मग ज्यावेळेस परत आले आपल्या घरच्या लोकांना त्यांनी हा निर्णय सांगितला. अनेक लोकांनी त्या ठिकाणी त्याला विरोध केला. अरे हा मूर्खपणाचा निर्णय काय घेतोस? एवढा मोठा बिझनेस तुला सांभाळायचा, एवढा मोठ्या घराण्याचा वारसदार आहेस, ते कर आणि नंतर मग तू देवाचा विचार कर. परंतु त्यांनी त्या गोष्टीसाठी नकार दिला. काही लोकांनी असं सजेशन केलं की तुझ्याजवळ एवढा पैसा आहे, मिशनची संस्था एखादी तू स्थापन कर, त्या ठिकाणी काही मिशनरना पाठव, त्यांना सपोर्ट कर. परंतु त्यांनी त्या ठिकाणी नकार दिला, कारण त्यांच्या मनाची खात्री पटली होती की परमेश्वराचं पाचारण जे होतं ते वैयक्तिकरित्या त्यांना काम करण्यासाठी पाचारण. आणि त्यांनी ठरवलं की मी चीनमध्ये जाऊन चीनमधले जे मुस्लिम लोक आहेत त्यांच्यामध्ये त्या ठिकाणी सेवा करेन. आणि मग अरबी शिक्षण, उर्दूचं शिक्षण घेण्यासाठी ते इजिप्तला चाललेले होते. आणि इजिप्तला जात असताना त्यांना त्या ठिकाणी मेंदूज्वर झाला. आणि हा 25 वर्षाचा तरुण त्या ठिकाणी मेंदूज्वरानं मरून पावला. परंतु त्याच्या बायबलमध्ये जे उद्गार त्यांना लिहिलेले होते, वेळच्या वेळच्या प्रसंगी तो म्हणतो की माझ्या जीवनामध्ये जो मी काही निर्णय घेतला आता त्यापासून मी माघारी वळणार नाही. तो म्हणतो शेवटचं त्याचं जे वाक्य उद्गार होतं पवित्र शास्त्रामध्ये, त्या ठिकाणी त्यांना असं लिहिलेलं होतं की जो काही मी निर्णय घेतला त्याविषयी मला कुठलीही खंत वाटत नाही. मी आनंदानं माझा देह त्या ठिकाणी प्रभूच्या स्वाधीन करत आहे. हे सहन करण्याची शक्ती त्यावेळेस मिळते ज्यावेळेस आमच्या जीवनाचा प्रभू हा येशू असतो. आणि ख्रिस्ती मंडळीचा इतिहास अशाच लोकांनी भरलेला आहे. असंख्य साक्ष तुम्ही ऐकल्या असतील. पहिल्या मंडळीनंतर पहिल्या प्रेषितानंतरची जी पिढी आहे त्या ठिकाणी बिशप पॉलिकार्प होऊन गेले, स्मुर्नाचे बिशप त्या ठिकाणी होते. 86 वर्षे ते जगले. 86 वर्षानंतर त्यांना न्यायाधीशासमोर उभा करण्यात आलं. त्यांना सांगण्यात आलं एक तर कैसराचा स्वीकार कर किंवा ख्रिस्ताचा स्वीकार कर. आणि ते म्हणतात की कैसराचा स्वीकार करण्यापेक्षा ते म्हणतात की एवढे वर्ष जो प्रभू माझ्याशी विश्वासू राहिला, 86 वर्षाचं माझं आयुष्य, जो प्रभू विश्वासू राहिला, ज्यानं मला केव्हाही एकटं सोडलं नाही, ज्यानं माझा सांभाळ केला, त्याला मी आता कसं काय सोडू? मी त्याला सोडू शकत नाही. आणि ते म्हणतात की कैसरापेक्षा त्या प्रभूचा स्वीकार करणं मला योग्य वाटतं. न्यायाधीश म्हणतात की मग तुला जाळून टाकण्यात येईल. आणि मग त्या ठिकाणी हा 86 वर्षाचा वृद्ध म्हणतो की तुम्ही जो मला अग्नी द्याल तो केवळ काही क्षणांसाठी, काही मिनिटांसाठी असेल, नाही का? परंतु जो सार्वकालिक अग्नी आहे त्याविषयी तुम्हाला माहिती आहे का? तो न्यायाधीशाला विचार. त्या सार्वकालिक अग्नीविषयी तुम्हाला माहिती आहे का? आणि त्या अग्नीपुढं हा अग्नी काहीच नाही. स्वतःच्या जीवनाचं समर्पण त्या ठिकाणी त्यांनी केलं. जाळून मारण्यात आलं, त्यानंतर तलवारीनं मारण्यात आलं. बिशप इग्नेशियस त्या ठिकाणी सिंहाच्या तोंडामध्ये देण्यासाठी त्यांना रेल्वेतून घेऊन जाण्यात येत होतं. घेऊन जात असताना असंख्य लोक त्यांना भेटले, चर्चचे लोक, चर्चचे मेंबर. ते म्हणाले पाळकसाहेब, बिशप साहेब असं कशाला करता? सांगा मी शांत बसतो, सांगा मी राजाला सन्मान देतो, सांगा कशाला तुम्ही या वयात कशाला त्रास सहन करून घेतात? आणि त्यावेळेस ते आपल्याला भेटायला आलेल्या मंडळीला सुद्धा उत्तेजन देताना ते हेच म्हणतात की मी सिंहाच्या दाती दिले जात असलेला गव्हाचा दाना आहे. त्या सिंहाच्या दाती मी दळला जाईल आणि त्यातून मग ख्रिस्तरूपी जीवनाची भाकरी इतर लोकांना खायला मिळेल, नाही का? स्टेपनापासूनचा इतिहास आहे. रक्तसाक्षींनी घडवलेली ही मंडळी आहे. ज्या मंडळीचा तुम्ही आणि मी अभिमान मिळवतो, ज्या मंडळीवर तुम्ही आणि मी टीकासुद्धा करतो, ही मंडळी काही अशीच आलेली नाही आहे. ही कुठल्या संस्थेनं स्थापन नाही केलेली. यासाठी असंख्य लोकांनी आपलं रक्त सांडलं, आपल्या जीवनाचं बलिदान दिलं. असे तरुण जे म्हणत होते की ख्रिस्तासाठी आणि मंडळीसाठी, त्यांच्या बलिदानावर उभा राहिलेली ही मंडळी आहे. आणि जर खऱ्या अर्थानं तुम्ही निश्चय करता की या मंडळीचं पुढारी पण तुम्हाला करायचं आहे, खऱ्या अर्थानं म्हणता की होय या मंडळीसाठी मी स्वतःचं जीवन समर्पित करेल, तर त्या ठिकाणी तुमच्या जीवनाचा प्रभू हा प्रभू येशू ख्रिस्त असणं गरजेचं आहे. तुमचं मोटिवेशन, तुमची प्रेरणा, तुमच्या जीवनाचं केंद्र
का प्रभू येशू ख्रिस्त असणं गरजेचं आहे. तो वैयक्तिकरित्या तुमच्या जीवनाचा तारणार असणं गरजेचं आहे. आणि मगच त्यावेळेस तुम्ही ते जीवन जगू शकता, ज्या जगण्याविषयी पाऊल म्हणतो की मी माझी धाव संपवलेली आहे, मी सुयुद्ध पूर्ण केलेलं आहे. आणि आता तो कशाची वाट बघतो? जीवनाच्या मुकुटाची वाट बघतो, जो येता काळी निश्चितपणे तुम्हाला आणि मला प्रत्येक जणाला, जे आम्ही प्रामाणिकपणे प्रभूच्या सेवेमध्ये अग्रेसर राहू, परमेश्वर दिल्याशिवाय राहणार नाही. आणि मग ख्रिस्तासाठी जर आम्ही जीवन जगण्याचा निश्चय करतो, तर ख्रिस्तासाठीचं जीवन हेच आहे. आणि अजून जर तुम्ही म्हणता की होय मी ख्रिस्तासाठी आणि मंडळीसाठी जगेन, माझी खात्री आहे परमेश्वर तुमचं जीवन आशीर्वादित केल्याशिवाय राहणार नाही. प्रार्थना करू. प्रभू, आम्ही तुझी उपकार स्तुती करतो, तुझ्या नावाला धन्यवाद देतो. या तरुणांबद्दल आम्ही तुझे आभार मानतो प्रिय परमेश्वर. आजच्या दिवसाबद्दल आभार मानतो. जगाच्या सर्व गोष्टी बाजूला ठेवून प्रिय परमेश्वरा, तुझ्या सान्निध्यामध्ये वेळ घालवण्यासाठी हे लोक या ठिकाणी आलेले आहेत. परमेश्वरा, प्रार्थना करतो हा दिवस त्यांच्यासाठी आयुष्यातील इतर दिवसांप्रमाणे एक असू नये. परमेश्वरा, ही वेळ आयुष्यातल्या इतर वेळेप्रमाणे एक असू नये. प्रार्थना करतो तुझी वाणी ऐकायला आलेलं असताना प्रिय परमेश्वरा, तू त्यांच्या अंतःकरणाशी बोल. जे मिशन, जे विजन तू त्यांच्यासमोर ठेवलं आहेस ख्रिस्तासाठी आणि मंडळीसाठी, ख्रिस्तासाठी जगणं हा आमचा बहुमान आहे, तेच आमचं जीवन आहे. मिशनरांनी तीच पाऊल वाट आम्हाला घालून दिली. केवळ तेच लोक सार्वकालिक जीवनाची आणि तुझ्याबरोबरच्या सार्वकालिक वास्तव्याची अपेक्षा करू शकतात. तेच लोक जीवनाच्या मुकुटाची त्या ठिकाणी अपेक्षा करू शकतात. प्रिय परमेश्वर, पावलाप्रमाणे आमचं जीवनसुद्धा हेच असू दे परमेश्वरा. आमच्या मनचे विचार हेच असू देत की माझ्यासाठी जगणं हे ख्रिस्त आणि मरणं हे लाभ. त्रास सहन करावं लागेल, अगदी मरण सहन करावं लागलं तरी चालेल, कारण मला माहिती आहे की त्यानंतरचं सार्वकालिक जीवन माझं प्रभूबरोबर आहे. प्रिय परमेश्वर, तुझ्या सानिध्यामध्ये आहे. परमेश्वरा, त्यांच्या अंतःकरणाशी बोल. येणाऱ्या मिशनसाठी परमेश्वरा तू त्यांना तयार कर. जी कृपादानं तू त्यांना देऊ केलंस ती वाया जाऊ नयेत, तर तुझ्या राज्याच्या वाढीसाठी त्या कृपादानांचा उपयोग व्हावा, यासाठी ती वृद्धिंगत कर आणि प्रत्येकाला तुझ्या हातामध्ये घे, अशा मी प्रार्थना आणि विनंती करतो. जे काय होईल परमेश्वरा ते तुझ्याच इच्छेप्रमाणे होऊ दे. तारणारा प्रिय प्रभू येशू ख्रिस्त याच्याच प्रिय आणि गोड अशा नावात मागतो.